वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दुश्मनाला देतोच ना. तो मित्रच आहे किती केलं तर. आता त्याच्या समाजाचं त्यांनी काम करणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या ओबीसी समाजाचं काम करणं गरजेचं आहे. कारण ओबीसी समाज शेवट गोरगरीब जनता आहे. मी काही त्याच्या एवढा म्हणजे मोठा माणूस नाही आहे. तो फार मोठा माणूस झालेला आहे. आता हेलिकॉप्टरने ज्या माणसाला पायी चालायला रस्ता पुरत नव्हता ते माणूस हेलिकॉप्टरने फिरतो म्हणलं तो माणूस मोठाच म्हणावा लागत असतो. त्याची कमरेखालची भाषा वापरणं हे म्हणजे ते परंपरा जनतेची. त्यांनी कोणाला नाही वापरली. त्यांनी धनंजय मुंडेला वापरली, त्यांनी देवेंद्र फडणवीसला वापरली, त्यांनी विखेला वापरली. प्रत्येक आमदार खासदाराला त्यांनी जो त्याला प्रतिसाद नाही दिला त्याला त्यांनी कमरेची खालची भाषाच वापरली. मी तर जरांगे पाटलांचा वाढदिवस आहे आणि माझ्यासोबत बटुळे बाबा आहेत. जरांगे पाटलांनी परत एकदा उपोषण करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. बटुळे बाबा, आज जरांगे पाटलांचा वाढदिवस आहे, तुम्ही त्यांचे जुने सहकारी आहेत, शुभेच्छा वगैरे दिल्या का नाही? नाही, वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दुश्मनाला देतोच ना. तो मित्रच आहे किती केलं तर. आता समाजाचं कार्य समाजाच्या त्याच्या समाजाने करणंच आहे. त्याच्या समाजाचं त्यांनी काम करणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या ओबीसी समाजाचं काम करणं गरजेचं आहे. कारण तो प्रत्येक शब्दाला माझा समाज शेवट तसं माझं पण ओबीसी समाज शेवट गोरगरीब जनता आहे. त्या गोरगरीब जनतेकरता माझं काम मला करणं आहे. मी काही त्याच्या एवढा म्हणजे मोठा माणूस नाही आहे. तो फार मोठा माणूस झालेला आहे. आता हेलिकॉप्टरने ज्या माणसाला पायी चालायला रस्ता पुरत नव्हता ते माणूस हेलिकॉप्टरने फिरतो म्हणलं तो माणूस मोठाच म्हणावा लागत असतो. अगोदर मनोज जरांगे पाटलांची काय परिस्थिती होती? तुम्ही जवळपास किती वर्षे त्यांच्यासोबत राहिलेले? नाही, परिस्थिती म्हणजे समाजाने बदलेलीच ना. शेवट समाजाला काय मिळलं आहे नाही मिळलं आहे हे नंतरचा प्रश्न आहे. पण आज समाजाने परिस्थिती बदलेलीच ना. समाजाने भरपूर दिलं घेतलं म्हणून आज हेलिकॉप्टरने हिंडणं, 10-10 हजाराचे ड्रेस घेणं, 5-5, 4-4 हजाराचे बुटं पायात घालणं, 15-15, 50-50 हजाराचा कोट घालणं, ही म्हणजे परिस्थिती कशी असते. समाजाने दिल्यामुळं समाजाच्या जीवावरली परिस्थिती येईल, ही स्वतःच्या जीवावरली नाही. आता ही आमची स्वतःच्या जीवावरली परिस्थिती. आपलं मस्त आऊत हाणायचं, फवारा हाणायचा, घरच्या वावरातून पिकलं त्याच्यात आपला 100 रुपये मीटरचा घ्यायचा तर 50 रुपये मीटरचा घ्यायचा, याला म्हणायचं. समाजाच्या जीवावर आईच तर कोणी करीतच असतं चाललंय. माझा प्रश्नच असा होता की जरांगे पाटलांच्या तुम्ही सोबत किती वर्षे राहिलेला आहेत आणि जरांगे पाटलांची परिस्थिती नेमकी कशी होती, हा माझा नाही, परिस्थिती म्हणजे नाजूकच होती ना. परिस्थिती म्हणजे ते काय लायचं असं काही एखादा हे होता का टाटा बिर्ला, त्याची परिस्थिती इतकी नाजूक होती तर त्याला पंचायत होती. लेकरा बाळाला खायला नव्हतं, बिचारी बाई काम करायची, ह्यो हिंडत राहायचा, ह्यो लढेच करीत राहायचा. इकून तिकडे इकडे, हे पहिल्यापासून लढेखोरच गडी होता. त्याच्यामुळं ते शेवटपर्यंत त्यांनी लढेच चालू ठेवले आणि समाजात लढेच लावून दिले. कारण समाजाला काय मिळलं आहे नाही मिळलं हेच त्या समाजाला माहीत बिचारायला. पण माझं तरी आजचं मत आहे की याच्यामधून जे SBCचं आणि याचं आरक्षण होतं तर हे शिक्षण क्षेत्राकरता मराठी समाजाकरता चांगलं होतं. कारण याच्यात काय मिळतं आहे काय नाही. एक भाकर 17 जणांनी खाण्यापेक्षा चतकूर, पण त्यांना 4थी भाकर होती. तर ह्या 4थ्या भाकरीमध्ये गोरगरीब मराठा समाजाचं नक्की कल्याण झालं असतं. पण हे गोरगरिबाकरता नव्हतं. हे सगळं राजकीय क्षेत्र राजकीय लोकांकरता होतं आणि राजकीय लोकांकरताच त्यांनी ते आजही चालू आहे तर राजकीय लोकांकरताची. तुम्ही पाठीमागे एक त्यांच्या संदर्भातलं एक वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस या अगोदरची मीटिंग अंतरवाली सराटीमध्ये पार पडली त्यावेळेस बरेच मराठा बांधव म्हणत होते की बटुळे बाबा यांच्यावरती बोला आणि त्यानंतर त्यांनी तुमच्या संदर्भात थोडं हात खुणावून कमरेखालची भाषा त्यांनी वापरली होती. मात्र तुम्ही कसं पाहताय तुमचं वक्तव्य आणि त्यांच्यानंतर त्यांची कमरेखालची हावभाव? नाही, त्याची कमरेखालची भाषा वापरणं हे म्हणजे ते परंपरा जनतेची. त्यांनी कोणाला नाही वापरली. त्यांनी धनंजय मुंडेला वापरली, त्यांनी देवेंद्र फडणवीसला वापरली, त्यांनी विखेला वापरली. प्रत्येक आमदार खासदाराला त्यांनी जो त्याला प्रतिसाद नाही दिला त्याला त्यांनी कमरेची खालची भाषाच वापरली. मी तर सामान्य आहे समजा, माझा काय हे. पण ह्या गोष्टी जी आहेत तर ह्या समाजाच्या जीवावर हे करू नयेत. समाजाचा फायदा कशात आहे हे पाहणं गरजेचं असतं. SBCचं आणि याचं आरक्षण जे 10%, 8.5% दिलं तर हे समाजाच्या फायद्याचं होतं.
आता हे समाजाचं काही कुठं काय होतंय हे उद्याची बात उद्या आहे. पण आज तरी सामान्य मराठा समाजाचं पक्क वाटोळं केलं त्या माणसाने. आता जरांगे पाटील परत उपोषणाला बसणार आहेत. ते म्हणतायत की बरेच काही प्रश्न आहेत आणि ते आता मार्गी लावण्यासाठी म्हणजे जनता दरबार केल्यासारखंच ते या उपोषणामध्ये करणार आहेत. एकीकडं लोक समस्या घेऊन बसणार आहेत आणि दुसरीकडं ते सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून सोडवणार असं त्यांचं उपोषण राहणार असं त्यांचं वक्तव्य. नाही आता ते उद्या अजून महिना जायचा समजा त्या गोष्टीला. उद्या त्याच्यात अजून निर्णय बदलत असतात. माणूस पाऊल बदलला का त्याची बुद्धी बदलती. तर कसा बसतोय काय करतोय ते नाही. पण मला काय म्हणायचं आहे की बाबा ते जे समजा आता तुम्ही जो विषय काढला की जनता दरबार फिरबार काही नसतं आहे. कोणी कोणाला मोजीत नाही जगामध्ये आणि कोणी कोणाचं नोकर नाही आहे. ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे त्याला काय करायचं आहे काय नाही सरकारने लाड चाललेला आहे त्याचा. त्यातली त्यात सगळ्यात जास्त शिंदेनी त्याचा पुरवठा चाललेला आहे. कारण काय व्हायला लागलं तू हे राजकीय लोक त्याला जवळ करायला लागले. तो सामान्य मराठा समाजाचा चुरा करायला लागला. कारण राजकीय लोकांकडून माल मिळतो. आता आज काहीतरी काल परवा कळालं मला की बुवा काय 2.5 का 3 हजार कोटीचे कामं चालू आहे त्याच्या त्या काही कार्यकर्त्याला यायला. मग आता 2.5-3 हजाराचे कोटीचे कामं जर केले तर ह्यो पैसा जाणार कुठून आला. बरं जे 2.5 आणि 3 हजाराचे कामं होते हे कामं मला काय म्हणायचं की 2022च्या आत का नाही झाले. 1 कोटीचं 50 लाखाचे 2,000 आजच्या का नाही केले म्हणजे 22च्या आतमध्ये. हां मग आता हे समजा ज्याच्यातून यायला लागलं सरकार झोकायला लागलं सरकारने काहीतरी करायचं आणि त्यांनी त्याची पोळी भाजून घ्यायची. हे असं प्रत्येकाचं चाललं आता. तुम्ही म्हणताय की कोट्यवधी रुपयांची कामं चालू आहेत मात्र हे कामं नेमकं करतंय कोण तुमच्या नजरेमध्ये काय दिसतंय. नाही करतेत म्हणजे आता बरेच आहेत ना. ते झाले ते सरपंच कोण पांडुका काहीतरी ते टाळकुटे का काय म्हणते ते असे बरेच त्याचे मागले कार्यकर्ते आहेत ना कामं करणारे. हजारो कोटीचे कामं त्यांना दिलेले आहेत. त्याच्यामधून प्रॉपर्टी जरांगे पाटलाला मिळती. हो म्हणजे ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. कामं यायचे चाललेत. हजारो कोटी छापायला हे लागले आणि गोरगरीब बिचारे मराठा समाजाचे लागले आवता आणायला. आता उचली घेते आणि उसत तोडते. काही बिचारे ते आपले ते कामाशी काम करते त्याला काही नाही शेवटपर्यंत काही नाही. एक विचार करा ना मी पहिलं सांगितलं की बाबा एका भाकरीमध्ये 4 माणसं आहेत चतकुर वाटायला येते आणि एक भाकर एकाच्या ताब्यात असली तर त्याचं पोट भरत असतं. तशी त्याला एक भाकर दिली ती ही एक भाकर ते एशीबीसीचं आरक्षण हे करून वाटोळं करून टाकलं आणि समाजाचं सगळा बट्ट्याघोळ झालेला आहे. जर आता धनंजय मुंडे जे आहेत ते त्यांना मंत्रिपद मिळणार आहे आणि मंत्रिपद मिळत्या वेळी जर जरांगे पाटलांनी विरोध केला काल त्यांचं असं देखील वक्तव्य आहे की मग अजितदादा पवारांचा पक्ष असला किंवा भाजप असो मी आमचा मराठा समाज जो आहे त्याला संपवण्याचं काम करेल असं त्यांचं वक्तव्य. जर धनंजय मुंडेंना ताकद देण्याचा प्रयत्न झाला तर तुम्ही त्यांच्या त्या वक्तव्याकडे कसं पाहता. नाही धनंजय मुंडेला मराठा समाज संपवण्याचा प्रयत्न करीन हे कोणी त्यांनी सांगितलं. ज्यावेळेस विधानसभा होत्या त्यावेळेस तो शब्द होता कोणता की बुवा धनंजय मुंडेला मराठा समाज संपीन मतदान करू नका. धनंजय मुंडे किती मतांनी आला. कारण समाजाला माहिती आहे ना कार्य जो करतो का तर त्याच्या मागं समाज राहतोच. हे कोणी कोणाला संपित नसतं. आणि झालं मंत्रिपदाचा जो विषय तर ह्यो त्याच्या पक्षाचा अंतर्गत विषय. उद्या पक्षाने कोणाला द्यायचं आहे कोण चांगलं काम करतं आहे पक्षामध्ये त्याला प्राधान्य मिळतच असतं. खरं तर मनोज जरांगेंचं उपोषण जे आहे ते जालन्या हद्दीमध्ये होतं आहे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये. मात्र जालन्यामधील लोक तिथं जात नाहीत असं वक्तव्य जे आहे ते पाहायला मिळतं आहे बऱ्याच जणांचे स्टेटमेंट. मात्र काय परिस्थिती मग हे एवढा मराठा समाज जे आहे मग तुमच्या नजरेमध्ये कमी प्रमाणामध्ये येत असो किंवा जास्त प्रमाणामध्ये हा नेमका कुठून येतो आहे. नाही आता हे काय होतं तुमच्या लक्षात आहे का बीड धाराशिव परभणी हे इकडला बाहेरला समाज येतो आणि बाहेरला समाज येतो म्हणजे तो भाडे तत्वावर येत असतो. हां आता तुम्ही सांगा आमचं द्यायलाच नाही तर आमच्या मागं कोणी आम्ही कुठं 100 लोक आणू शकतो. कारण द्यायला असल्यानंतर पैसे लोक येतात ना. आता हे 25-25 पोरं द्यायला 50-50 100-100 रुपये दिले तर आपल्याला त्या याच्यापर्यंत 1 किलोमीटर आपल्या मागं पळतील. आणि त्याला नाही दिले होते म्हणते हे बाबा जर चाललाय पै ते एकटाच जाऊ दे ना. हे असं म्हणजे पैशाच्या जोरावर चाललेलं आहे. सरकार पुरवठा करतं आहे.
मंत्री फंत्री सगळे तिथं झुकत आहेत आणि एकतर्फी सध्या सरकारचं काम एकतर्फी चाललेलं आहे. ओबीसी समाजाला जे बिचारे गोरगरीब ओबीसी समाज आहे ह्या समाजाला कुठलंही काही नाही, याला पक्क धारेव धरलेलं आहे त्यांनी. आणि त्याला ओबीसी समाजाला धारेव धरल्यामुळं की हे सरकाराला जी खुर्ची टिकायची तर ते त्याला वाटतं प्रबळ समाज आहे तर प्रबळ समाजाला मोहरत आलेलं आहे. ह्या ओबीसीचं पूर्ण वाटोळं झालेलं आहे. जे आरक्षण आहे ते संपलेलं आहे. ओबीसी समाजाचं तुम्हाला सांगतो, गोरगरिबाच्या लेकरायचं तुम्हाला सांगतो, शिक्षण क्षेत्रात अडचणी येणार आहेत इथून मोरं, प्रत्येक नोकरीमध्ये अडचणी येणार आहेत आणि अनेक कामामध्ये अडचणी चालू झाल्यात. हे जातीवाद सुरू झाल्यापासून प्रत्येक प्रत्येक गावामध्ये एक जे लोक एका विचारानं राहत होते, कोणता समाज नव्हते विचारित किंवा आपले हे राहत होते, ह्या माणसामुळं प्रत्येक गावात जिथं तिथं चुथाडा करून ठेवलेला आहे त्यांनी. आणि ह्यो चुथाडा तुम्हाला सांगतो 2028-29पर्यंत चालू ठेवणारच आहे ते, कारण याचं पोट भागत सरकारची खुर्ची कायम राहते, याच्याकरता हे कंटिन्यू चालणार आहे. तुम्ही असं बोलताना आता देखील म्हणलात की शिंदे सांभाळतात जरांगे पाटलांना, मात्र कोणते मंत्री त्यांना जे काही त्यांची कामं असतील किंवा आणखीन काही गोष्टी पुरवण्याचं काम, असा थेट तुमचा आरोप आहे? नाही शिंदे विखे तो प्रसाद लाड का काय त्यो हे बजरंग सोनने ह्यो प्रकाश सोळुंके तिकून विरोध पक्ष नेता रोहित पवार आहे, हे सगळे म्हणजे तुम्हाला सांगतो सगळे पुरवठा करतात आणि पुरवठा केल्यामुळं त्याचं सक्सेस होतं. काल जे काही म्हणजे विद्यार्थ्यांची फीस असेल ती देखील आमच्या मराठा समाजातील विद्यार्थ्याकडून घेतली जाते. आता मी परत ती दिलेली फीस घेणार उपोषणादरम्यान त्यांनी असं देखील म्हटलंय. नाही मग आता कसं असतं तुमच्या ध्यानात आहे का, जर कुत्र्याने तोंड वाशिलं का तर त्याला धरावत वाटत असतं कोणाला बी. हां तसं ते आता ते प्रत्येकाला धरावत वाटतं आहे, त्याला गोरगरिबाचा विचार राहिला नाही ना. कारण फी कुठं परत आतापर्यंत तुमच्या माझ्या काळण्यात किंवा त्याच्या काळण्यात जर कोणी एखाद्या यांनी दिली असली तर मला नाही सांगता येत. हो ह्या गोष्टी सक्सेस नसतात, हे समाजाला आणि जनतेला घुमायचं काम चालू आहे. तुम्ही असं बोलताना देखील म्हणलात की कोट्यवधींची प्रॉपर्टी वगैरे झालेली जरांगे पाटलांकडं, मात्र ही कशी झाली असं तुमचं म्हणणं आहे? नाही कशी झाली म्हणजे आपल्या थोडं ते नेते लोकांनीच दिले ना, कोट्यवधी लोक जे आमदार खासदार यांनी आणून दिले आणि त्याच्यावर मग त्याचं बाकीचं चालूच असतं. तुमच्या ध्यानात आहे का, बैलगाडीच्या चाकाला वांगारी घातली म्हणजे चाक पळतं तशी गोष्ट चाललेली आहे. हे सगळे वांगारी घालणारे आहेत आणि ते चाक मस्त अगदी बंग 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 बिंगत आहे. खरं तर बीड जिल्हा किंवा परळी मतदारसंघातच नाही तर बऱ्याच ठिकाणी जरांगे पाटील ह्यांना पाडू त्यांना पाडू असं वक्तव्य देखील पाहायला मिळतंय त्यांच्याकडून. कधी कोणत्या नेत्याला तो न नाव घेता देखील विरोध करतात किंवा टीका करतात. मात्र खरंच त्या टीकेनुसार तिथला मराठा सभा जरांगे पाटलांच्या पाठीशी राहील का, किंवा कुणा एखाद्या नेत्या मंडळी आमदाराला वगैरे पुढल्या काही निवडणुकीमध्ये पराभूत करण्यासाठी जरांगे पाटलांच्या पाठीशी राहील असं वाटतंय? विषय ऐका, मी जरी किती म्हणलो की बाबा माझा ओबीसी समाज, पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 48 जिल्हे आहेत. 48 जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला ज्याचं त्याचं काम करावं लागत असतं आणि कामानुसार समाज जात असतो. कोणी कोणाला पाडीन नाही पाडीन हे विषय सोडून द्या, कारण हे बोलायचं आहे. मला तुम्हाला सांगतो विधानसभेला तर तुम्हाला पत्रकार लोकांनाच पाहायला मिळलं ना, याला पाडीन त्याला पाडीन, कोण पडलं, भुजबळ नाही पाडा, धनंजय नाही पाडा. आता त्या ओबीसीने तरी ते कोण टोपे पाडलाच ना. राजेश टोपे तो तरी निदान प्रबळ म्हणजे स्थानिक पातळीवरला माणूस 25 वर्षे राहिलेला तो पाडलाच नाही. तसं याच्यावर कोणी पडन किंवा पाडीन किंवा याला पाडीन याच्यावर कोणी नाही. समाजाच्या फार हुशार समाज आहेत, तज्ज्ञ समाज येतो आणि पिंड द्यायचं राजकारणी, त्याच्यामुळं ते राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य माणूस आहे त्या योग्य माणसाला ते निवडून देतात. कोण्या समाजाचं आहे हे बघत नाहीत ते. आता ज्या नेत्यांची तुम्ही नावं घेतली किंवा ते रसद पुरवतात जरांगे पाटलांना, त्या निगडीतच एक प्रश्न उपस्थित करतो. हे जरांगे पाटलांच्या संलग्न जे काय नेते आहेत येत्या निवडणुकीमध्ये त्यांची काय परिस्थिती राहू शकते असं वाटतं? आता येत्या निवडणुकीत जर समजा बाकीच्या समाजाने यांनी काय केलं ह्या नेत्यांनी
हे जर लक्षात घेतलं तर त्याची परिस्थिती बदलू शकते ना. बाकी जी समाज आहे ह्या समाजाने आता समजा भलं उद्या ह्या माजलगाव मतदारसंघ असू द्या, माजलगाव मतदारसंघात असं काही नसतं. जरी समजा 10% जरी इतर समाज असला, पण 10%मधून समजा 6%, 4% काहीतरी त्या आमदाराला झालाच असेल ना, त्या प्रतिनिधीला त्यांनी साथ दिलीच असेल ना त्या लोकांनी यांनी. त्या दृष्टिकोनातून ते जर समजा उद्या त्याचं जर काही निवड जातीवर त्यांनी कामं केली, जो आमदार कोणी असू द्या, मग मी म्हणत नाही एकच, कुठल्याही पक्षाचा कुठल्या जातीचा असू द्या, त्यांनी जर जातीवाद कामात केलं तर त्याला लोक सोडणार नाहीत, एवढं खरं आहे. विलास घुले हत्या प्रकरणामध्ये बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव घेतलं गेलं, मात्र ते हत्याशी त्याचा काही संबंध नाही असं देखील बोललं जातं आहे. तुम्ही त्याकडं कसं पाहताय? त्या कुटुंबियांना सांत्वनपर भेटीसाठी देखील तुम्ही गेला होता. मी गेलो होतो. दूध का दूध पाणी का पाणी माझा शब्द कधी बी असा असतो किंवा जे सत्य असेल, कायदा आहे, तुम्ही बोलणारे मी बोलणारे नाही, कायदा बाबासाहेबांनी लिहिलेला आहे, त्या कायद्याप्रमाणे सगळं चालतं. जे कायद्यात असं शिड्यामध्ये जे येईल ते नक्की त्याला कठोरची कठोर शिक्षा मिळावं. जरांगे पाटलांच्या उपोषणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ॲम्ब्युलन्सची व्यवस्था होणार आहे, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे टँकर असतात, पार्किंगच्या जागेचं देखील नियोजन तब्बल 1 महिन्याहून अधिक वेळेमध्ये ते केलं जाणार आहे. मात्र तुम्ही म्हणतायत की ते आणखीन काही निर्णय घेऊ शकतात, मात्र त्यांच्या ते तयारी संदर्भातलं वक्तव्यावरून तुम्ही कसं पाहता? नाही, मग तयारी तर करू द्या ना. तयारी कोणी करीतच असतं ना. आता एखाद्या मुलीचं लग्न असलं 3 दिवसापासून मंडप द्यावाच लागतो ना. तसं आता त्याच्या बाई ते काय झालं, वर्ष 4 महिने 5 महिने झाले का नवीन लग्न येतं ना. मग ते नवीन लग्न आल्याच्या नंतर मंडप नवीन द्यावाच लागतो, नवीन पार्किंग करावंच लागते, नवीन कलर द्यावाच लागतो, नवीन हार आणावाच लागतो. त्या पद्धतीने ती तयारी करणारच आहे. तयारीचं काय आहे, पण शेवट ज्यावेळेस नवरदेवच पळून जातो तर नवरी मंडपात राहते, तसं होऊ नये, विषय असा असतो ना. खरं तर जरांगे पाटलांना तुम्ही कधी धारेवर धरता, कधी टीका करता, मात्र त्यांच्या पाठीमागं देखील समाज आहे. मात्र त्या समाजाची कधी तुम्हाला भीती वाटत नाही का? नाही, भीतीला ते समाज त्याच्या पाठीमागं आहे, पण समाज भेडिणारा नाही कोणाला. समाज एक समजा त्याची जात म्हणून समाज म्हणून त्याच्या पाठीमागं असेल, पण तो समाज असा कोणाला भेडिणारा किंवा मीपणा दाखविणारा नाही आहे. गोड बोलूनच राजकारण खेळणारा समाज आहे, पिंड आहे ते. मराठा समाजाचं राजकारण हे पिंड आहे. इतर समाजाला राजकारण जमत नाही. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यांनी सुरक्षा देश हे केलं, जसं स्वराज्य स्थापन केलं, तसं त्यातलं थोडं का होणार शिक्षण आहे. त्याच्यामुळं ते काय करतात, अगदी पिंड म्हणून राजकारण गोडीनंच करते. आणि बाकीच्या समाजाचं कसं आहे, डफडं काडी घ्यायची, धासका त्या खणपुटाची आहे का सरळ आहे का ते बघत नाही. डफडं वाजायचं, मग ते फुटत आहे का तुटत आहे याचं लक्ष घेत नाहीत. डफडं वाजताना ते टिकाव असं वाजित येत. आणि आपला इतर समाज ओबीसी समाज हे जी आहे तर डफडं फुटणं असं वाजितं, त्याच्यामुळं सक्सेस होत नाहीत आपण. खरं तर तुमचा रस्ता जो आहे किंवा तुम्हाला जालन्याला वगैरे जायचं म्हणलं तर वडीगोद्रीवरूनच जावं लागतं. मात्र अंतरवाली सराटीमधून जरांगे समर्थक असतील, कधी तुमची गाडी अडवली किंवा काही त्रास दिला, कधी शिवेगाळ झाली, असा प्रकार कधी घडला आहे का? नाही, एखाद्यावर आळ घ्यायची आपल्याला जमत नाही. मी खोटं बोलणारा माणूस नाही आहे. बिचाऱ्या समाजाने आजपर्यंत आता बाय शेवट कसं होतं, आपण एखाद्याला बोट लावले गुदगुदुल्या होत्यातच. तसं एक अर्धा आता 10-5 लोक असतातच प्रत्येक समाजात नालायक. ते काय करायचं ते करतात, थोडंफार त्याचं ते वरतुस्त दाखीतच असतात. पण बाकी आंतरवाली गावातून वडीगोद्री असू द्या, रेणापुरी असू द्या, टाका असू द्या, माझ्या 25 खेड्यात बी आतापर्यंत एकाही माणसाने आपल्याला कधीही कुठला बरा शब्द का बुरा शब्द केलेला नाही. एखाद्यावर आळ घेऊ नये. हां, हे आता बाहेरचे लोक समजा इकडे तिकडे असतात, ते गुंगत येत बोलत येत, फोनवर धमके देतात, कुठं काही. आता ते कुठं माझ्यापाशी यायचे आणि मी कुठं त्याच्यापाशी जायचं असं. आता जरांगे पाटील समजा 2 किलोमीटरवर आहे, मी 1 किलोमीटरवर आहे, हे शेजारीच येत आम्ही. आता आमची गोष्ट वेगळी आहे बा, जरांगे पाटलांनी मला धमकी दिली काय झालं, मग त्याच्यानंतरचा पर्याय आपण काढू, काय काढता येईल. जेवढा कार्यकाळ गेला, संघर्षाचा कार्यकाळ होता, त्याच्यामध्ये जरांगे पाटलांच्या प्रत्येक मागणीला तुम्ही कडकडून विरोध केला. मात्र कधी पोलीस बंदोबस्त तिथल्या स्थानिक यंत्रणेने तुम्हाला, पोलीस यंत्रणेने कधी दिला का किंवा गरज तशी भासली का? नाही, आपल्याला गरजच भासली नाही. पहिली गोष्ट काय आहे, मला सगळं हे होतं,
पण आपल्याला गरज भासली नाही. माझा पोलीस यंत्रणा किंवा संरक्षण ही माझी जनता आहे आणि माझा गोरगरीब समाज आहे. त्याच्यामुळं असं काही नाही की 25% मराठा पण माझा आहे, 25% बिचारे मला रातचा साथ देतात, असं काही नाही आहे. गोरगरीब जनता आहे, ही जनताच माझं संरक्षण आहे. मला कुठलीही 3 वर्षात अजून कुठली संरक्षणाची किंवा कशाची गरज पडलेली नाही आणि पडणार बी नाही. माझी जनता पडून देणार बी नाही, कारण तळ हातावर धरणारी दिसत नसन, माझ्या मागं जनता दिसणार नाही, पण जनताच्या हृदयामध्ये नाव ठेवलेलं आहे मी करून. ओके, धन्यवाद. हे होते ओबीसीचे नेते बटुळे बाबा आणि त्यांच्यासोबत झालेली चर्चा. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, बीड.